गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये 2 वाघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये हा मृत्यू झालेला आहे। गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात वाघ असल्यानं पर्यटक सुद्धा या ठिकाणी वाघ पाहायला येत असतात। परंतु यातच आता 2 दिवसात तब्बल 2 वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या 2 वाघांचा मृत्यू त्यांच्या वर्चस्वाच्या लढाईमध्ये झालाय। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये 22 तारखेला गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांना T9 हा वाघ मृत अवस्थेत आढळला आणि याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे। त्यानुसार सर्व वन्यजीव प्राणी आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या समितीद्वारा या वाघाचा पोस्टमॉर्टम करण्यात आलाय। त्या वाघावर असलेल्या खुणानुसार 2 वाघांच्या वर्चस्वाच्या लढाईमध्ये T9 या वाघाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय। T9 हा वाघ जवळपास 11 ते 12 वर्षांचा होता आणि हा वाघ 2016ला गेल्या अनेक वर्षांपासून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये उपलब्ध होता। पुन्हा 23 तारखेला T4 या वाघिणीच्या 4 बछड्यांपैकी एक हा कुजलेल्या मृत अवस्थेत वनकर्मचाऱ्यांना आढळून आला। 3 दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आलाय। त्याच्या शरीरावर सुद्धा अनेक खुणा आढळून आल्या। त्यामुळे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प यामध्ये नवीन वाघाचा प्रवेश झाला असून या नवीन वाघ आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी इतर वाघांना इजा तर पोहोचवत नाही ना, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय। त्या दृष्टीनं आता सर्व वन कर्मचारी हे रोज नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये कॅमेरे आणि गस्तीवर लावून नवीन वाघ कोठून आणि कसा आला याबाबत माहिती घेत आहेत। मागील 3 दिवसात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात 2 वाघांचा मृत्यू आढळून आलेला आहे। त्याच्यामध्ये T9 हा मेल वाघ परवा मृत अवस्थेत आपल्याला दिसून आला। जेव्हा आम्ही चौकशी केली पोस्टमॉर्टम वगैरे याच्यात आपल्याला त्या गोष्टी निदर्शनास आल्या, त्यानुसार त्याचा मृत्यू हा दुसऱ्या वाघाशी किंवा इतर कार्निव्होरशी फायटिंगमध्ये झाल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यानंतर त्या वाघाशी फाईट इतर वाघाशी झालेली असल्या कारणामुळे आपण पूर्ण जंगलामध्ये कॅमेरा ट्रॅपिंग करून तसेच गस्त वाढवून इतर वाघाचा आपण शोध घेण्याचा प्रयत्न केला। त्यात आपल्याला काल T4 वाघिणीच्या एका मेल बछड्याचा मृत्यू झाल्याचं दिसून आलं। त्याचाही मृत्यू हा इतर वाघाच्या झुंजीत झाली असण्याची कालच्या पोस्टमॉर्टम याच्यात निष्पन्न झाले आहे। या दोघांची फायटिंग झाली असण्याची शक्यता कमी आहे। याच्यासाठी कुठला तरी तिसरा वाघ याच्यासाठी जबाबदार असण्याची शक्यता आहे। त्यामुळं पूर्ण व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅपिंग आणि गस्त वाढवण्यात आलेली आहे। हा नवीन आलेला वाघ सध्या अजून आयडेंटिफिकेशन त्याचं होणे बाकी आहे। जो वाघ कुठल्या भागातून आला आहे किंवा काय हे आपल्याला लवकरच कॅमेरा ट्रॅपच्या साहाय्याने समजण्यात येईल। T9 हा वाघ जवळपास 11 वर्षाच्या आसपास त्याचं वय असावं आणि जो T4चा बछडा आहे तो जवळपास 2 वर्षाच्या आसपास त्याचं वय आहे। त्याबाबत तपास सुरू आहे। आपण संपूर्ण व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅपिंग करत आहोत। नवीन आलेला वाघ हा वयाने तरुण असण्याची शक्यता आहे आणि झटापटीत त्यालाही इंजुरी झाली असण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे आम्ही गस्त वाढवलेली आहे, जेणेकरून जर हा वाघ जखमी असेल तर त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येतील।